आणि माझं नांद्यात अजूनही कुटुंब आहे. त्याने त्यांचे काके, त्यांचे मामे हे सगळे याच्यामध्ये मुलासहित सुनासहित त्याच्या बायका, त्याचे जे जे आहे त्या सगळ्यांच्या नोंदी या पुस्तकात त्यांनी घेतलेल्या आहेत. मला असं वाटतं हे कल्चर पुस्तकापुरतं मर्यादित नाही आहे. अण्णाभाऊ साठे एक सुंदर वाक्य उच्चारलं गाठवा. ते असे म्हणाले, समृद्धी आली पण समृद्धी बरोबर जर सभ्यता नाही आली, गरिबी असताना गरिबीतून जेव्हा माणूस पुढे जातो आणि समृद्धी येते, पोरं शिकतात, सुना नोकरीवर असतात, नातू नोकरीवर असतात, समृद्धी त्यांच्या आणि त्या अहंकाराच्या मुळे जे आपण जे हे विसरतो. मला असं वाटतं की या निमित्तानं या पुस्तकाचा तो बोध आहे. कशासाठी लिहावं त्यांनी आणि तुम्ही कशासाठी विकत घ्यावं? 4 लोक असे म्हणतील हे आम्ही वाचून कशासाठी हो, याच्याशी आमचा काय संबंध? बाबा रे, संबंध दिसला तर समजेल, लावता आला तर समजेल, संवेदना जर असेल तर तुम्हाला याचा संबंध लावता येईल आणि याची गरज मग अधोरेखित होईल. एकनाथराव राजांनी जिथे जिथे गेले तिथे तिथे आपले नाळ धर्माशी जोडली, समाजाशी जोडली. बुद्धविहार नाही तर कामठीत नोकरीच्या निमित्तानं गेले. बुद्धविहार मालवपुरातून काटोल, काटोलातून सावनेर, सावनेरातून नागपूर, नागपुरातून हैदराबाद, हैदराबादातून अहमदाबाद, अहमदाबादातून पटना, पटण्यातून म्हणजे जिकडे नोकरीच्या निमित्तानं फिरता आलं. सारं आयुष्य भटकत भटकत त्या माणसानं काढलं. तर भटकताना त्यांनी जी निरीक्षणं केली ती निरीक्षणं या पुस्तकात नोंदवलेली आहे. अहो, त्या बँकेतल्या कारण जे जे लोक होते त्यांना चोरी येणाऱ्या काळामध्ये आपण असे वावरू याची गॅरंटी राहिलेली नाही. कारण लोकशाहीवरती घाला घालण्याचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात आताच्या तारखेला देशामध्ये होत आहेत. संविधान बदलवण्यासाठी आताच्या तारखेला फार मोठ्या प्रमाणात केलं, पण संसदेमध्ये कोणी अपमानित करण्याची हिंमत केली नाही. या काळात तेही झालेलं आहे. आणि आता कारण असं आहे की बाबासाहेबांच्या विषयीची असलेली घृणा, आणि ती घृणा का? कारण बाबासाहेबांनी या देशातल्या सामान्य माणसाला संविधानिक अधिकार दिले आणि ब्राह्मणांच्या बरोबरीत त्याने नेऊन बसवले. कोडवलकरांचे म्हणाले होते ब्रिटिशांना की ब्राह्मणांच्या बरोबरीत तिलीमाळी कुणब्यांना, मांगमार, चांभारांना, आदिवाशांना तुम्ही जर आणून बसवत असाल तर हे स्वातंत्र्य आम्हाला नको आहे, याच्यापेक्षा आम्ही इंग्रजांची गुलामगिरी मान्य करतो. संविधान नष्ट केल्यानंतर त्यांना ही लोकशाही नष्ट करणे आणि लोकशाही नष्ट केल्यानंतर तुम्हाला आम्हाला गुलामगिरीच्या जोखडगंडामध्ये बांधून ठेवणे, हे त्यांचं जे सूत्र आहे ते आता त्यांनी या अलीकडच्या काळामध्ये त्यात ते यशस्वी होते. आणि जर आपण सावध झालो नाही तर ही गुलामगिरी या देशात किती वर्ष राहील सांगता येत नाही. दारात उभी आहे, दारातून ती आली, आग आली तर 300, 400, 500 किती वर्ष लागू भाव गरजेचा आहे. आपसामध्ये एकोपा गरजेचा आहे. तो फक्त नात्या संबंधातला नाही, तो फक्त जाती संबंधातला नाही, तो फक्त धर्मा संबंधातला नाही,
तर तो फक्त शेजारी संबंधातला नाही, तर तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही पंथाचा असेल, कोणत्याही प्रदेशातला असेल आणि कोणत्याही भाषा बोलणारा असेल, तर तो देशबांधव म्हणून माझी त्याच्याशी नाळ जुळली पाहिजे. हे एवढी बंधुत्वाची भावना या दोनही पुस्तकाच्या माध्यमातून आपण जपलो पाहिजे अशी विनंती करतो. आपण मला बोलावलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपला निरोप घेतो आणि मला जाण्याची परवानगी द्यावी आपले क्षमा मागून मी या हॉलचा पण निरोप घेतो. धन्यवाद. दादांचं मी अभिनंदन. आभार मानतो. मानसा मानसा कधी भसील माणूस, हे बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. आणि आज अशोक भाऊने आपल्याला की माणसाने माणसाशी कसं वागावं हे अनेक उदाहरणांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. तू किती शिकलास हे सांगू नको, तू किती शिकलास हे सांगू नको, तू किती फिरलास हे आम्हाला सांग. म्हणजे तुम्ही बाहेर फिरून किती अनुभव घेतला, वयातही कसं पाठ केलं त्यांनी, याचं मला नवल वाटते. म्हणजे त्यांनी प्रस्तावनेपासून कौतुक केलेलं आहे, स्तुती केलेली आहे. म्हणजे प्रस्तावना कशी जबरदस्त असावी पुस्तकाची. प्रस्तावना हे आपल्या घराचं जसं आकर्षक असं प्रवेशद्वार असते, प्रस्तावना हा या पुस्तकाचा आरसा असतो. म्हणजे पुस्तकातली संपूर्ण माहिती त्या प्रस्तावनेमध्ये असते. हे शैलेश गायकवाडने अतिशय उत्तमरित्या त्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे. हेही अशोक भाऊने आपल्याला पटवून दिलेलं आहे. अशोक भाऊने फक्त एकनाथजीचंच कौतुक केलेलं नाही, तर आमच्या ताईंचंही कौतुक केलेलं आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे आता अशोक भाऊ नाही आहे, परंतु माझा आवाज जाईल त्यांच्यापर्यंत, कारण गाडी काढत असतील तर आवाज माझा नक्की पोहोचेल त्यांच्यापर्यंत. त्या दोघांचीही एकमेकांना चांगली साथ आहे, दोघांची एकमेकांना चांगली साथ आहे आणि दोघांचाही एकमेकांच्या हातात हात आहे. माझ्या आठवणीचं या पुस्तकांचं, दोन्ही पुस्तकांचं त्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे. जाने कहा गए वो दिन, जाने कहा गए वो दिन, उम्रभर तुमको ना भूल पाएंगे. ह्या ज्या अशा आठवणी असतात त्या आपण कधी भुलू शकत नाही. अशा या आठवणी एकनाथजींनी आपल्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. तेव्हा एकनाथजींचंही मी कौतुक करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, आज आपण आलो श्री शरण बौद्धविहारामध्ये. इथे नुकताच आता पुस्तक प्रकाशन सोहळा इथे संपन्न झालेला आहे आणि मान्यवर सर आहे, जाणून घेऊया. मान्यवर सर आपला परिचय सांगा की आज पुस्तक प्रकाशन झालं आहे, तुम्ही काय सांगा विशेष, तुमचा परिचय सांगा. माझं नाव एकनाथ श्रावण सोमकर. स्टेट बँकेला नोकरी झाली, वकिली केली, रिटायरमेंट झालं आणि करोनाग्रस्त झाल्यामुळं एका बंदिस्त एका खोलीमध्ये होतो. त्यावेळेस सामाजिक चळवळीचे ऐतिहासिक कॅलेंडर नावाचे पुस्तक लिहिले आणि त्याला डॉक्टर प्रदीप आगलावे सरांनी प्रस्तावना दिली. त्या प्रस्तावनेमुळं मला लिहिण्याला प्रोत्साहन मिळालं आणि आता हे 2 पुस्तकं पुन्हा लिहिली. माझ्या आठवणीमध्ये माझ्या गावाचा इतिहास आहे, चालीरीती आहे, संस्कृती आहे आणि माझ्या मित्रमंडळीचे नावं आहेत. काटोलला असताना माझे मित्र गुलाबराव भालेराव यांनी दलित साहित्य मेळावा डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली घडवून आणला आणि त्याचे सूत्रधार गुलाबराव भालेराव होते. त्यावेळेस मी काटोलला स्टेट बँकेत नोकरी करत होतो. अशा तऱ्हेचा माझा हा प्रवास आहे आणि पुढे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं संयुक्त चरित्र लिहित आहे. 250-300 पानं झालेले आहेत आणि पुढे वाटचाल चालू आहे. धन्यवाद. मान्यवरांनी आपल्या पुस्तकीच्या वतीने त्यांच्यात जो लिखाण केलेलं आहे, त्यांनी जीवनामध्ये त्यांच्या जो घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचा आढावा घेतून त्या पुस्तकेमध्ये महत्त्वपूर्ण असं मानव सर पुस्तक प्रकार सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. तर काय सांगणार विषय तुम्ही? मी श्यामनी कोसे, आमचे मित्र ॲडव्होकेट एकनाथजी सोमकुमार
यांनी जी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, माझ्या आठवणी आणि समाज मंथन, दोन्ही पुस्तकं फार उत्कृष्ट आहे आणि आपल्या संग्रही हे दोन्ही पुस्तकं असावेत असं मला वाटतं. तेव्हा प्रत्येकाने ही दोन्ही पुस्तकं विकत घ्यावीत, वाचावीत आणि त्यातला अभिप्राय त्यांना कळवावा आणि आपल्या जीवनाचा विकास करावा असं मला सुचवावंसं वाटतं. ही दोन्ही पुस्तकं म्हणजे आपल्या विकासाचा प्राणवायू आहे असं मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद. मान्यवरांनी पुस्तकाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे. पुस्तकामध्ये आपला प्राणवायू आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण शब्दासोबत त्यांनी आपल्याला पुस्तकाची माहिती सांगितलेली आहे. आणि हा पुस्तक निश्चितच सगळ्यांनी घ्यावा आणि याच्यातल्या ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, जे जीवनाच्या त्यांच्या आतापर्यंत ज्यांनी जे वयापर्यंत त्यांनी जे महत्त्वपूर्ण जे शिकवण झालेले आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी उतरवले आहे आणि त्यांना निश्चितच तुम्ही घेऊन आपल्या जीवनात अंगीकारा आणि बुद्ध आणि धम्म हा वाढवायचं काम त्यांनी ज्याप्रमाणे त्यांनी केलं आहे त्याचप्रमाणे सगळ्या व्यक्तींना आणि आमच्या चॅनलवर सगळ्या क्रांतिकारी जय भीम. जय भीम.